मग आज आपण जे ना दोन सेशन एकत्र करूयात. कारण आपले 2 मिस झाले. म्हणजे आपण थोडंसं कारण हे दोन्ही सेशन मध्ये आपण दुसरा अध्याय सुरू करणार आहोत आणि दुसऱ्या अध्यायाचे काही 6 श्लोकास पहिल्या ह्याच्यामध्ये होते आणि बाकीचे श्लोकास सेकंड सेक्शन मध्ये होते. तर आपण दोन्ही एकत्र करून आज मी कंबाईंड क्लास घेणार आहे. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथं वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। कम करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणं। सर्वप्रथम मी सगळ्यांची आभारी आहे तुमच्यामुळे मला खरंच 2 दिवस मिस झाले आठवड्यातले. मला असं वाटलं किती मोठा गॅप झाला, मंगळवार कधी येईल आणि मी सगळ्यांना कधी भेटेन बोलेन असं झालं होतं. आणि सर्वप्रथम मी अंजली माताजी तुमची खूप खूप आभारी आहे. त्या दिवशी तुम्ही कार्यक्रमाला आलात आणि आपले 2 मैत्रिणी आणलात आणि शी वॉज म्हणजे इतक्या एक्साइटेड दिसल्या मला अंजली माताजी. अगदी 16 वर्षाच्या मुली कसं सुपर एक्साइटेड असतात, ऍक्टिव्ह, सुपर एक्साइटेड, अटेंटिव्ह, एन्थुझियास्टिक. माझ्याकडे शब्द कमी पडतील म्हणजे त्यांच्या एजच्या अनुसार जर बघितलं ना, की कोणी नाही म्हणू शकणार की इतकी कसे उत्साही होऊ शकतात. आणि अंजली माताजी तुमच्या डोनेशन बद्दल मंदिराला तुम्ही जे दिलात डोनेशन आणि सुवर्णा कामठे माताजी त्यांच्यासोबत ते कुंजिरे प्रभू म्हणून आले होते आणि नंतर रिद्धीची आई ऋतुजा माताजी पण आल्या होत्या मागच्या रविवारी प्रभूजींना घेऊन. त्यांच्या दोन्ही मुली असं टोटल 5 जण आले होते मंदिरात आणि त्यांनी बराच वेळ स्पेंड केला तिथं. आणि तुमच्या सगळ्यांनी जे डोनेशन दिलेत त्यांच्याबद्दल मंदिरातर्फे मी सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. कारण जन्माष्टमी आता कारण हे जे यावेळेस जे काही दान दान देतात भक्त लोक किंवा जे काही डोनेशन्स येतात हे पूर्ण वर्षभर त्यांचं म्हणजे मंदिर चालायला त्यांना हातभार लागतो. चाहे आपण म्हणजे आता 45 लाखाचा खर्च येतो मंदिराला. मॅम कारण हा बेटा बोल केदार. आम्ही येऊ नाही शकलो तर मग सर्टिफिकेटचं हो आहेत ना माझ्याकडे, मी पाठवून देईन सर्टिफिकेट्स. नाही तर मॅम मग मी बोलते पुढचे केदार बोलते मी याच्याबद्दल बोलते. आहेत माझ्याकडे सगळे सर्टिफिकेट आहेत. आता मग ऋतुजा पुढच्या माताजी सॅटर्डेला येऊ का? चालेल चालेल चालेल. तर असे आपल्याला जो वर्षभराचा जो मंदिराचा खर्च असतो आणि जन्माष्टमी ही खूप मोठा आता स्वर्ण कामठे माताजी, गीता माताजी, मला आता अमयाची आई असं नाव येतात, पियुषची आई, अमयाची आई, केदारची आई असं. तर हे लोक तिथं मंदिरात सेवा करतायत. कारण आता इथनं 7 दिवस झुलन यात्रा असते. त्याच्यानंतर बलराम जयंती, त्याच्यानंतर जन्माष्टमी, मग राधाष्टमी. तर त्या सगळेजण बसून तिथे सेवा करतायत, फुलं बनवतायत. मी इथं काल रात्री बोलणं झालं आणि सकाळी 10 वाजल्यापासून सगळेच तिथे आहेत, सेवेला बसलेले. त्याच्यामुळे ते आज क्लासला नाही येऊ शकणार बरेच लोक. तर माझं धन्यवाद ह्याच्यासाठी मंदिरातर्फे, की जेव्हा आपण असं थेंब थेंब साचवतो, त्या थेंबाने एवढं मोठं कळस भरेल आणि त्या कळसाने मंदिराला काहीतरी म्हणजे मंदिर हे ब्रह्मचारी चालू शकत नाही. आपण ग्रहस्थ लोकच चालवायला पाहिजे. मग आपल्याकडनं आपल्या परीनं किती होईल. ऋतुजा माताजींनी अगदी त्या ठाणून आल्या प्रभूजींना घेऊन. त्यांचे प्रभू जेवढे नाहीयेत, माताजी जेवढ्या ऍक्टिव्ह असतात आणि त्यांनी प्रभूजींकडनं काढायच त्यांचा खिसा कापला शेवटी त्यांनी मंदिरासाठी. कापला म्हणता येत नाही,
हे सुकृतीच आहे त्यांच्यासाठी. तर तुमच्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. आणि भगवद्गीतेचं पण अंजली माताजी तुम्ही ज्या गीता दिला होतात ना, त्या गीता मी लातूरला आणल्या आणि वाटपासाठी सुरू केल्यात. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. अरे थँक तुमचे यू माताजी. तुम्ही थँक म्हटलं मी काय करू? मी देऊन टाकले. मग सुरू केलं मी इथं. ज्यांना ज्यांना गरज आहे, ज्यांच्याकडे बरं झालं. ₹100 द्यायची त्यांच्याकडे ऐपत नाहीये लोकांना. तर तशा लोकांना देऊन टाकल्या भगवद्गीता. तर हा खूप काही. त्याच्या व्यतिरिक्त सुवर्ण कामते माताजींनी 20 भगवद्गीतेचं वितरण केलं. आणि त्यांच्या सगळ्या रिलेटिव्हना ह्यांना त्यांना पकडून त्यांनी 20 भगवद्गीता केल्या. कुंजिरे प्रभूंनी 5 भगवद्गीतेचं वितरण केलं. तर असं सगळ्यांनी हातभार लावल्याबद्दल आपल्या गीतासार टीमचा म्हणजे खूप कौतुक पण झालं तिथं तसं, की काय म्हणजे छान खरंच मला असं वाटलं, की एका सर्कलमध्ये बसताना आणि बाकीच्या सगळ्यांना खूप मिस केलं आम्ही. पण प्रार्थना केली, की कधीतरी उघडेल आणि आपण कधीतरी भेटूयात म्हणून. तर आणि अंजली माताजींनी आवर्जून तिथं मृण्मय माताजींचा पण उल्लेख केला, की त्या कसं म्हणजे आम्ही म्हणतो की ह्या दोघींचा आशीर्वाद घेतल्याशिवाय क्लास चालूच शकत नाही. सुहासिनी माताजी ह्या सगळ्या ज्या आहेत. तर ह्या माझ्या असं वाटतं, की मला माझ्या मोठ्यांचा मला आशीर्वाद मिळतो आणि मगच मला खूप छान वाटतं मला ऍक्च्युली या क्लास. तर सगळ्यांचा धन्यवाद आम्हाला आणि पण माताजी खूप छान वाटतं. खूप छान काय वाटलं म्हटलं? मला पण. मला पण खूप छान वाटलं माताजी. खरंच त्या दिवशी आल्यामुळे खूप बरं वाटलं मला. थँक यू माताजी. तर आज हो आपण ना. सेशन 11 आणि 12 हे दोन्हींना संमेलन करून मग आपण आजचं सेशन थोडं जास्त वेळ चालेल आज. काय म्हटलं माताजी? मृण्मय माताजी तुम्ही मला एकदा स्क्रीनवरती हरी बोल तुमचं ऑन केलं की झालं मग आपण सुरू करू. हरे कृष्ण सर्वांना हरे हा. कृष्ण मनापासून धन्यवाद धन्यवाद. तर आपण सुरू करूया आजचा. हरी बोल माताजी. आज जे आहे आपण आजच्या सेशन मध्ये 2 विषय आहेत ऍक्च्युली. आज आपण दुसरा अध्याय सुरू करणार. आपण सगळेजण तुमच्या सहकार्याने पहिला अध्याय आपण यशस्वीपणे सक्सेसफुली पूर्ण केला आणि आता दुसरा अध्याय आपण सुरू करणार आहोत गीतेचा, ज्याच्यामध्ये अर्जुनाच्या शंका पण दूर होतील आणि आपल्या जीवनात पण आपण कसं राहायला पाहिजे किंवा आपल्याला गुरु का असायला पाहिजे, आपण भगवंतांना का पूजन केले पाहिजे, आपण या शरीरावरती का जास्त लक्ष देणे म्हणजे माशा बसण्यासारखं नाही करायला पाहिजे शरीराला, पण शरीरावरती काय एवढं म्हणजे आत्म्याला काय एवढं इम्पॉर्टन्स देतो, तर त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया आज. तर आपण अर्जुनाचं शंका बघितलं की त्यांना सारखं वाटायचं की मी आपल्याच लोकांना कसं मारू आणि मी आपल्याच लोकांना मारून मी राज्य कसं काय सुखाने राहणार आहे. आणि इतकं काही मला राज्याचा लोभ नाही की मी आपते मित्र किंवा माझे नातेवाईक ह्यांच्या दुःखावरती माझा आनंद मी कसा साजरा करू. तर इथं ते म्हणतात की क्षत्रिय म्हणून मी माझे जे कर्तव्य आहे मी ते करेन, पण मला इथं क्षत्रिय म्हणून माझं कर्तव्य न पार पडता मला इथं माझे नातलग दिसतायत, माझे आपुलकीचे लोक दिसतायत, ज्यांनी मला जीवनात कधी त्रासच देण्यात अशीही लोक समोर आहेत, मी त्यांना कसं मारू. ते भगवंत इथे म्हणतात की एक क्षत्रिय आणि एक डॉक्टर त्यांनी आपले कधीही कर्तव्य विसरू नये. जर डॉक्टरने मला म्हटले की अरे मला इंजेक्शन देताना खूप रडू येतं, मला नाही बरं वाटत की कुठल्याही पेशंटने टचट टोचत जाऊ. आपण वॅक्सिन घेतले सगळ्यांनी. वॅक्सिन घेताना नर्स जर म्हणेल की नाही 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 मला इंजेक्शन द्यायचं नाही, तर मग कोरोनाने त्रास होईल आपल्याला किंवा कुठल्या दुसऱ्या व्याधीने त्रास होईल. तर इथं भगवंत म्हणतात की क्षत्रिय आणि डॉक्टर म्हणत नाही, पण एक एक्झाम्पल म्हणून मी सांगते, उदाहरण. डॉक्टर जर दया करायला लागला तर मग तो डॉक्टरच नाही, बरोबर आहे. आणि भगवंत म्हणतात की मी तुला मारायला सांगतो तर तू तुझं कर्तव्य करतोयस, तू कर्तव्य करत नाही असा तुझा जो भ्रम आहे तो काढून टाक. उदाहरणास दाखल जर बघायचं असेल तर बँकेमध्ये कॅशियर लोक कामं करतात, बरोबर आहे. त्यांच्या हाताखालनं लाखो रुपये जातात, दिवसभर पैसे मोजत असतात ते. त्यांच्या मोजण्याची जर स्पीड बघितली, माझे बाबा ट्रेझरी ऑफिसमध्ये होते, तर त्यांचा स्पॉन्ज असायचा बाजूला, असे बोलत राहायचे आणि अशा नोटा मोजायचे. मी त्यांना नाही म्हणायचे की तुमचं कळतं किती किती नोटा गेल्या म्हणून. ते म्हणे नाही सवय आहे आता. शेठजी लोक बसतात दुकानामध्ये, गप्पा मारत मारत नोटा मोजतात ते लोक.
आणि त्यांना बरोबर माहिती की 500 कुठे ठेवले, 2000 कुठे ठेवले, 100च्या नोटा कुठे आहेत की आणि किती नोटा कुठं ठेवल्या ह्याचा हिशोब त्यांना भयंकर असतो. आता हाच कॅशियर जो लाखो रुपये मोजत असतो दिवस रात्र बसून तिथं बँकेमध्ये, त्याने जर 1 लाख रुपयाची चोरी जर केली, राईट? जो लाखो रुपये मोजतोय त्यावेळेस त्याला बँक कधीच नाही म्हणणार की तू चुकीचं काम करतोयस, तू असं करायला नको. हे सगळे पैसे काय असं मोजत बसण्यासारखे मोजण्यासाठी नाही आहेत. हे बँकेचे पैसे आहेत. तू कसं काय हात लावतोस? तू कसं काय हिशोब ठेवतोस? असं कधीच नाही बँक म्हणणार. पण हाच कॅशियर या लाखो रुपयांपैकी 1 लाख रुपये जरी चोरी केला, 1 लाख सोडून 1000 रुपयाची जरी चोरी केली, तर त्याची नोकरी जाईल. त्याला शिक्षा होईल. कारण काय शासनाने दिलेल्या नियमाच्या विरोधात तो काम करतोय. तर त्याला शिक्षा होणारच आहे. तसंच भगवंत म्हणतात, की मी सांगितलेल्या नियमाच्या विरुद्ध जर तू काम केलास, तर तुला शिक्षा नक्की होणार. आता मीच तुला सांगतोय लढ म्हणून, तर तुला शिक्षा नाही होणार. साधारणशी गोष्ट आहे ना. जर भगवंतांनी लावलेले नियम जे आहेत, पोलिसांनी लावलेले जे नियम आहेत, रात्री 11 नंतर तुम्ही इकडे-तिकडे हिंडायचं नाही. ग्रुपमध्ये थांबू नका. मास्क लावा. मी मास्क नाही लावणार. मला काय भीती आहे? माझ्यामध्ये भरपूर इम्युनिटी आहे. मला थोडीच त्रास होणार आहे. आणि मी काय घाबरतो का कोरोनाला? असं म्हणाल की मग देईल थोबाडीत आपल्या आणि म्हणेल मास्क लावा आधी तुम्ही. नाहीतर ₹350 लावा. चुना लावेल आपल्याला. तेव्हा तुम्ही नाही म्हणू शकत, मी स्वतंत्र भारताचा नागरिक आहे, मी तुम्हाला ₹350 देणार नाही. ते म्हणाल, "चल, मी तुला स्वतंत्र ठेवतो एका रूममध्ये." बरोबर आहे? तर जे नियम केलेले आहेत, त्या नियमाच्या विरोधात आपण जाऊ शकतो. भगवंत म्हणतात, की अधर्मी लोक आहेत चांगली. त्यांना न मारता तू कुठला धर्म करतोयस? तो धर्म नाहीये, तू अधर्म करतोयस. कारण तू ज्या पुढच्या पिढीबद्दल बोलतोयस, की अराजकता होईल, स्त्रियांचा कुलनाशन होईल किंवा स्त्रिया म्हणजे अ, व्यभिचारी होतील, असं जे तुझ्या मनात आहे, तू जर नाही केलास, तर असा राजा जो येणार आहे दुर्योधन सारखा, तो पण काय करेल? जसा राजा तशी प्रजा होणार आहे. तर उलट तू अ, अशा लोकांवरती अनुकंपा दाखव. आता अनुकंपा हा विषय खूप सुरेख आहे. अनुकंपा कोणावरती दाखवत आपण? लहान मुलगा आहे, भुकेला दिसतो आपल्याला कोणी रस्त्यावरती, कधी मागताना दिसतात. त्यांना थोडंसं तुम्ही एखाद चपाती दिली, काही ब्रेड वगैरे घेऊन दिला, ती अनुकंपा आहे. बरोबर आहे? त्याच मुलाला आपण जेव्हा पैसे देतो, तो मुलगा काय करतो मग तो तो भाकरी किंवा ब्रेड किंवा कुठं चहा घेण्यापेक्षा तो काय करेल? सिगारेट घेईल किंवा ड्रग्सच्या नादी लागेल. तुम्ही भिकारी मुलं जे बघतात ना इथं-तिथं सगळेच तसे नसतात. पण बरीच पोरं हे तुम्ही बघा पत्ते खेळताना दिसतील तुम्हाला. तेच जे मागतात ना आपल्याला पैसे, ते लोकं पत्ते खेळताना पण दिसतात. म्हणजे ते जुगार खेळणं चुकीची गोष्ट ना. म्हणून आपण पैसे देताना अनुकंपा जेव्हा दाखवतो आपण, तर आपण अनुकंपा दाखवायची कशी? अर्जुनाला म्हणतो, की "तू कुलधर्मावरती अनुकंपा दाखवायचं म्हणतोस ना, मग तू ह्या दुर्योधनाला मार आणि मग तू जे राज्य स्थापित करशील, युधिष्ठिर जेव्हा राजा बनेल, तेव्हा खरी अनुकंपा होईल सगळ्यांवरती. म्हणजे दया जी दाखवतो ना, अनुकंपा म्हणजे दया. ती खरी दया होईल. तू जर असं करत असशील की नाही, नाही मी दुर्योधनाला नाही मारणार, मी त्याला त्रास होऊ नये, त्याला मी सोडून देईल आणि त्याला सोडल्यानंतर मग बाकीचे माझे नातेवाईक वगैरे सगळे नातेवाईक कोण आहेत? आज आहेत किंवा उद्या नाही. अजून एक उदाहरण देते. एका मुलाला टायफॉइड झाला. खूप ताप येतो. त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले आणि डॉक्टरांनी सांगितले, "बघा ह्याला फक्त ना थोडंसं मुगाच्या डाळीचं पाणी म्हणजे थोडं सत्व असतं त्याच्यात आणि थोडंसं लिक्विड डाएट जसं खिचडी वगैरे केली आणि थोडंसं गरम पाणी थोडंसं देत जा त्याला आणि थंडी वगैरे वाजू नये असं लक्ष द्या आणि तळलेलं, खूप असे मसालेदार वगैरे ह्या गोष्टी त्याला देऊ नका." आता डॉक्टरने असं सांगितल्यानंतर आई घरी घेऊन येते आणि सगळे जेवतात वगैरे सगळं चालू असतं. तो आपलं सारखं, "आई मला जेवायला जात नाही. आई मला कसंच होतोय. आई मला तोंडात कडूपणा येतोय. मला तू काहीतरी करून दे. मला ना आज तू पकोडा करून दे." आईने काय म्हणायला पाहिजे, "नाही रे बेटा, आज नाही. तू बरा हो, मी तुला पकोडा करून देईन." तो आपला हात-पाय मारायला लागला, जोरजोरात रडायला लागला. आता तो माझा बाळ, माझ्या काळजीचा तुकडा रडतोय म्हणून आईने जर पकोडे तळून दिली आणि मग पकोडे तळून दिल्यानंतर त्याला त्रास होणारच आहे. परत डॉक्टर म्हणाले, "हे काय दया आहेत? हे प्रेम नव्हे." ह्याला प्रेम म्हणत नाही. प्रेम म्हणजे काय? खरंच आपल्या मुलाची सुधारणा व्हायला पाहिजे. मुलगा बरा व्हायला पाहिजे म्हणून जी आई कठोरतेनं वागते, ते प्रेम आहे. ती कठोरता निर्दयीपणा नाहीये.
शेजारचे कोणी म्हणू शकतील, अहो काय तुम्ही एवढं त्या मुलावर ते करतायत, बिचारा किती रडतो, कसली निर्दय आई आहे, एक पकोड्याने काय हे होणार आहे का, हे म्हणतील शेजारचे. पण आईला माहितीये त्याच्या काळजीच्या तुकड्याला जर त्याला वाचवायचं असेल तर तिला तशी अनुकंपा दाखवणं गरजेचं नाहीये. तिने कठोरतेनेच म्हणायला पाहिजे, नाही मी तुला आता पकोडा देणार नाही, कारण डॉक्टरांनी क्लिअर सांगितले की तू तेलकट खाशील तर परत तुला आजारी पडावं लागणार आहे आणि मला ते झेपणार नाही. मग तू आता 2 दिवस थांब, तू बरा होशील, मी ह्याच्याही पेक्षा जास्त खाऊ घालेन. ही अनुकंपा आहे. तर भगवंत म्हणतात की तुला आता कठोर बनायलाच पाहिजे अर्जुनाला. तू असा अनुकंपा नाही दाखवू शकत ज्याच्याने आयुष्यभर ते लोक रडतील. तर भगवंतांचं जे हे बोलणं आहे ते अर्जुनाला म्हणजे चमकतच नाही. अजूनही अर्जुन त्या ऍक्च्युली पीपीटीज इतके सुरेख आहेत, पण ते मला अं, करताच येत नाही. आणि त्याच्यामुळे मी शेअर करताच येत नाही, म्हणून मी आता सांगायला लागले. जवळपास 50 पीपीटीज आहेत दोन्ही सेशनची. तर आपण जे शरीराबद्दल बोलतो, अजून एक एक्झाम्पल सांगते मी, काय ह्याच्यावरती जास्त स्ट्रेस देते. समजा एक जमीनदाराचा मुलगा आहे आणि तो जमीनदाराचा मुलगा बुडायला लागला. आता जमीनदाराचा मुलगा म्हटल्यानंतर शानव शौकतवालाच असणार. एकदम खूप अगदी भारीचा कोट घातलेला आहे तो, आणि तो मुलगा बुडतो. आता हा जमीनदार म्हणतो, अरे माझ्या मुलाला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा. समजा एखाद्याला, आणि म्हणजे ते एखाद्याच्या वाचवणाऱ्याच्या डोक्यात दिसलं, अरे किती भारी कोट आहे, त्याला वाचवायला पाहिजे, भारी कोट आला. ते कोट कोट म्हणजे ते शर्ट कोट जे काही घातलेलं असतं त्या कोटला वाचवायला पाहिजे, नाही तर तो खराब होऊन जाईल, इतका भारीचे पैसे नुकसान होतील. म्हणून त्या माणसाने जर कोटला वाचवायचा प्रयत्न केला, जीव कोणाचा गेला, जमीनदाराच्या मुलाचा गेला. तसं आपण हे बाह्य शरीर जे आहे, तर भगवान कहतो तू फक्त बाह्य शरीराला बघतोयस, हे माझे मित्र, हे माझे बंधू, हे माझे नातलग, हे माझे गुरु, हे माझे पितामह, असं तू सगळं फक्त बाह्य शरीराला बघतोयस. अंतरंगात जे आत्मा आहे त्याला शोध, त्याच्याशी तुझं नातं काय आहे, त्याला वाचवण्याचा प्रयत्न कर. आज फक्त तुम्ही बाह्य शरीराला वाचवण्यासाठी अधर्मीला वाचवतोयस, तर त्याच्यासाठी ते म्हणतात की असं नको न करता तू त्या अधर्मी लोकांचा नाश करून तू धर्म स्थापना कर. हे भगवंत सारखं सारखं अर्जुनाला आवर्जून सांगतात. आता इथं जे आहे अजून एक उदाहरण देता येईल. जसं मर्डर करणारे लोक असतात किंवा बलात्कार करणारे लोक असतात किंवा कैती डाकू जे लोक असतात. आता मला त्याचं नावच आठवत नाही. ताजवरती ज्यांनी हमला केला होता, काय नाव त्याचं, ताजमहलवरती, त्याचं रिसेंटलीच त्याला फाशी दिली आहे. कसा राईट, कसा. जेव्हा त्यांनी तो हल्ला केला होता तेव्हा जोशमध्ये ते सगळे लोक, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आता आपल्याकडच्या कोर्टात तर वर्षानुवर्ष केस चालू आहे. त्याचा केस आतापर्यंत चालला आणि रिसेंटली त्याला फाशी लावली. त्याला फाशी लावल्यानंतर बरेच लोकांनी विरोध केला की एका जीवात्माला तुम्ही मारला, त्याच्यावरती दया दाखवायला पाहिजे होती, त्याला किती त्रास झाला असेल फाशी होताना. पण त्यांनी किती लोकांचे जीव घेतले. तशा लोकांना जर सोडलं आपण तर परत अराजकता माजणार आहे, राईट. तर अशी जे हत्या करणारे, डकैती करणारे लोक, स्त्रियांशी दुर्व्यवहार करणारे लोक, अशा लोकांना जिवंत सोडता कामा नये. शिक्षा ही झालीच पाहिजे. तर इथं आपल्याला सगळ्यांसाठी कॉमन लेसन म्हणून जेव्हा सांगतो तेव्हा शास्त्रातनं पण आपल्याला हे शिकायला मिळते की भगवंत स्वतः, भगवंत म्हणजे एक ईश्वर पण, ज्यांना आपण माफ करणाऱ्यांपैकी उच्च स्तरावर ठेवतो, ह्यांच्यात सगळ्यात जास्त दया आहे, असे भगवंत सुद्धा म्हणतात कृष्ण अर्जुनाला की तू त्या दुर्योधनला मारून टाक. म्हणजे त्याचे पाप किती झाले असते, किती तो अधर्मी असायला पाहिजे की भगवंत स्वतःहून म्हणतात की त्याला मारलं पाहिजे. तर हे अशी जे उदाहरण आहेत शास्त्रामध्ये जे दिलेले, हे आपल्यासाठी नव्हे तर अख्ख्या जगासाठी, पुढे येणाऱ्या पिढ्यांसाठी एक धडा आहे, एक काय म्हणतात शिकवणूक आहे की अधर्म करणाऱ्या लोकांना कधीही माफ करू. इव्हन शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराज बऱ्याच गुन्हा माफ करायचे, पण स्त्रीवरती कोणी अत्याचार केला तर त्याला माफ कधीच नाही करायचे. मग भले तो कितीही मोठा पोस्टवर असलेला माणूस का असत नाही, त्यांचा किती विश्वासाचा माणूस का असत नाही, मला उदाहरण आठवत नाही,
पण त्यांच्या ह्याच्यामध्ये कोणीतरी त्यांच्या नातलगांपैकीच कोणीतरी स्त्रीशी दुर्व्यवहार केला तर त्याला खूप जबरदस्त शिक्षा दिली होती शिवाजी महाराज. तर अशी जी शास्त्रातनं, कारण जिजाऊनी काय सांगितलेलं आहे, महाभारत आणि रामायणाच्याच गोष्टी सांगितलेल्या शिवाजी महाराजांनी. त्यांनी त्यांचं पेरेंटिंग सेमिनार काय होतं, फक्त महाभारत आणि रामायण मधले गोष्टी आणि त्याच्यापासून मिळणारे धडे त्यांनी शिवाजी महाराजांनी. म्हणून शिवाजी महाराजांचं राज्याचं जे जेव्हा आपण ऐकतो, आताची जे लोक आहेत ते म्हणतात आम्ही महाराजांचे वंश आहेत, आम्ही असे आहोत तसे आहोत, टवाळक्या करत फिरत राहतात. त्याला अर्थ नाही. त्यांचे खरे धडे काय होते, ते त्यांनी खरंच कसे राज्य चालवले आणि जे असे लोक होते अधर्मी लोक त्यांना कसं त्यांनी शिक्षा दिली, या गोष्टी आपण शिकायला पाहिजे. ते तर भगवंत सांगतात की अनुकंपा जी आहे, अनुकंपा शब्द जो त्यांनी उच्चारला इथं दुसऱ्या अध्यायामध्ये 2.1 पासून 2.5 पर्यंत, पहिल्या श्लोकात ते 5व्या श्लोकापर्यंत जे त्यांनी अनुकंपाबद्दल सांगितले खूप सुरेख आहे. अं, साधारण उदाहरण देऊ शकतो आपण. कोणी एखादा व्यक्ती चाललाय, त्याची बहीण पण सोबत चालली, कोणी जबरदस्ती त्या बहिणीला काही त्रास देत असेल तर तो असं नाही म्हणणार, बापरे हा पण माणूस आहे, मी ह्याला हात लावू नये, ह्याला हात लावला आणि मारला आणि त्याला त्रास होईल, माझ्या बहिणीलाच रागवेन, असू दे तू सोडून घे तुझा हात, असं नाही करेल. तो काय करेल, दोन गाला त्याच्यात चापटा मारेल, त्याला बुक्क्या मारेल, नाही जमत तर त्याला ओरबडून काढेल, आरडाओरड करेल, 4 लोकांना बोलेल, हातात दगड आला तर दगडाने मारेल. राईट? ते काय विरोध म्हणजे तो विरोध विद्रोह नाहीये. ती अनुकंपा आहे त्या स्त्रीवर. तो करणारा जो अधर्मी माणूस आहे त्याला ती शिक्षा झालीच पाहिजे. जेव्हा अशी उदाहरणं येतात आपल्या अंगावरती अगदी उत्साह येतो, राईट? पण जेव्हा मारामार कोणाच्या मारण्याचं, कोणाला फाशी लागली याच्यामुळे दूरचं जेव्हा ऐकतो आपण. आता मी काल मला वाटतं माझ्या वडिलांनी बातम्या लावल्या. त्या अफगाणिस्तानच्या. मला म्हणजे विचित्र वाटलं, लोकांना किती त्रास आहे तिथं. एका प्लेनवरती ते वेड्यासारखं चढतात अगदी. एसटी स्टँडमध्ये कशी बसवरती चढतात. तशी चढून तो विमानावरनं पडला माणूस, 2 का 3 लोकं पडली खाली. म्हणजे त्या ते अधर्मी लोक जी आता अटॅक करतायत, लोकांमध्ये किती भीती आहे, की आता म्हणजे आपण जर समजा चुकून इथं राहिलो, की हे लोकं नाही सोडणार आपल्याला. तर अशा अधर्मी लोकांचा साथ देणं हे बरोबर नाहीये. तर अशी जी उदाहरणं आहेत, आता आपण एकटे नाही लढू शकत, पण ॲटलीस्ट आपण आपल्या छोट्या ह्याच्यानी बुद्धीने विचार करता येईल, की आपण कोणावरती अनुकंपा करायला पाहिजे आणि कोणावरती नाही करायला पाहिजे. अशी जी आतेताई लोक असतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. दंड हे झालंच पाहिजे. तर म्हणून इथं कृष्ण म्हणतात, की "तू हृदय दौर्लभ्य नको दाखवू." 2.3 दुसरा अध्याय 3ऱ्या श्लोकमध्ये भगवंत छान उदाहरण देतात, की "तू अनुकंपा दाखवतेस, तू हृदय दौर्लभ्य दाखवतेस. त्याचं हृदय जे आहे इतकं तू म्हणजे अगदी मवाळ का होतोयस?" ते असं अर्जुनाला खूप काही बोलतात. ते म्हणतात, की अशी जी चुका करणारी लोकं आहेत, अशी जी अतितय लोकं आहेत, ह्यांना दंड झालाच पाहिजे. त्याच्यानंतर 2 दुसरा अध्याय आणि 6वा जो श्लोक आहे, तिथून भगवंत सांगतात, की आपल्याला गुरुची का गरज आहे? हे सेशन नंबर 12चं आहे. इथं काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. सेशन 11 बद्दल मी जे बोलले. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. ओके. आपण सेशन 12 सुरू करूयात आता. आज योगिनी मातेची तुमची बहीण नाही आली. आणि स्वरूपा माताजी आल्या आज. हॅलो, ती गावी गेलीये. अच्छा, अच्छा. चालेल. हां. तर आपण सेशन आता 12 मध्ये दुसरा अध्याय 6व्या श्लोक पासून पुढचे श्लोक बघूया. इथं आपण बघणार आहोत आजच्या या चॅप्टर अध्यायामध्ये आपण गुरुची का गरज असते. बऱ्याच ठिकाणी आपण गुरु पाहिजे, गुरु पाहिजे, गुरु पाहिजे. गुरु हे आपण लहानपणापासूनच गुरूंना मानतो. राईट? लहानपणी आई आपली गुरु असते, त्याच्यानंतर मग वडील असतात. वडील बरेच काही शिकवतात. वडिलांचं नाव येत नाही याचा अर्थ नाही वडिलांचं अस्तित्व नाही. ज्या घरात वडिलांचं चालतं ते घर खूप सुरळीत असतं. वडील जिथे नसतात मुलं थोडीशी हाताबाहेर निघून जातात. तर वडिलांचा जो आहे ना भाग खूप महत्वाचा असतो. मरेपर्यंत आपल्याला आजही माझी इतकी वयस्कर आहेत वडील, पण मला वडिलांबद्दल आहे आपलं. कारण माझ्या वडिलांनी मला शिकवले, बरेच काही शिकवले. आई तर ही नेहमी शिकवत असते. आई ही म्हणजे उच्च स्तरावरच आईचा उल्लेख केला जातो. इव्हन शास्त्रामध्ये. हे बघा ना, कुंतीपुत्र म्हणतात. राइट? पांडुपुत्र खूप कमी उल्लेख होतो. कुंतीपुत्र, गांधारी पुत्र, धृतराष्ट्रपुत्रही म्हणतात.
पण आईच्या नावाने पण ओळखल्या जातात, मुलांची ओळख होते. तर गुरुची का गरज असते? आता इथं अर्जुन म्हणतात की मी विजय पण मिळवेन, कदाचित मिळवेन मी. आणि मला एवढं आहे की माझ्या गांडीवरती मला एवढा विश्वास आहे की या सगळ्यांना मारून विजय मिळू शकेल. पण हे विजय प्राप्त करायची इच्छाच मला होत नाही. ओके. मला असं वाटतं की माझं गांडीव जे आहे ना, ह्याच्यावरती माझा विश्वास कमी होत चाललाय. गांडीव माझ्या हातातनं सटकतोय, सरकतोय. ओके. हे जितके समोर धृतराष्ट्राची मुलं उभारली आहेत. ओके. कृष्णा मला तुम्ही सांगा मी काय करू? ओके. ह्यांना सगळ्यांना मंगलमय बघायचंय मला. शक्य आहे का? या असल्या लोकांना मंगलमय बघणं शक्यच नाही. कारण ते सारखे अमंगलच करत राहतात. धृतराष्ट्राचे पुत्र. कधी सुरुवातीपासून जर बघितलं एंड पर्यंत. मरताना पण दुर्योधनच्या मांडीवर दुर्योधनला पकडून मारताना भीम म्हणतो, "तूच ना तो, तूच ना तो द्रौपदीला हे केलेला काय म्हटलंस तू? काय म्हणत?" तर असं मांडीवर हात मारून म्हणतो मरताना सुद्धा, "हो, मीच म्हटलं होती याच मांडीवर बसवणार." म्हणजे अशी वृत्ती जी आहे अशा लोकांना कोण सोडेल? राइट? पण इथं अर्जुनची दौर्लभ्य इतकं आहे, की ते म्हणते, की "मी नाही यांना मारू शकत. मला माहिती आहे हे सगळेजण चुकीचं काम करतायत." कृष्णाला म्हणतात, की "आता जे आहे तूच मला मार्ग दाखव." 2.7 मध्ये ते म्हणतात, की "मी धनुर्विद्येमध्ये खूप, खूप, खूप निपुण आहे." ओके. माझ्या गांडीवरती मला इतका गर्व आहे, याच्या विरुद्ध अपशब्द जरी कोणी बोलला, तर मी त्याला मारून टाकतो. आपल्याला एक उदाहरण पण मला वाटतं मी गीतासारच्या वेळेस सांगितलं. युधिष्ठिर महाराज सांगितलं ना मी हे उदाहरण? नाही मॅम. एकदा अ, मला वाटते द्रोणाचार्य, मला एक्झॅक्टली आठवत नाही आता. द्रोणाचार्य कट रचतात, की आज मी कुठल्याही हालतीत युधिष्ठिर महाराजांना पकडून आणेन तुमच्या समोर. दुर्योधनला म्हणतात. तर दुर्योधन म्हणतात, की "तू फक्त बाकी सगळ्यांना माझ्यापासून दूर ठेव. स्पेशली अर्जुनाला माझ्यापासून दूर ठेव. मी युधिष्ठिर महाराजांना पकडून आणेन." एकदा युधिष्ठिर पकडण्यात आले, की मग कोणीच काही करू शकत नाही. मग युद्ध होऊ शकत नाही ना. राजा एकदा म्हणजे त्यांचा जो लीडर आहे तो एकदा हातात आला. तर ते युधिष्ठिरला पकडायला जातात अ, द्रोणाचार्य. भीम हे सगळे मध्ये येऊन कसं तरी त्यांना सोडतात. पण अर्जुन जिकडे युद्ध करतात त्याच्या लक्षात आलं, की काहीतरी वाईट घडते एकीकडे. ते काय करतात, जिथं ती घटना घडली तिथं न जाता ते तंबूमध्ये युधिष्ठिर महाराजांना भेटायला येतात. त्यांना कळतं, की युधिष्ठिर परत आले. ते युधिष्ठिर समोर जाऊन म्हणतात, की "काय झालं तुम्हाला? मला असं कळालं, की काहीतरी वाईट घटना घडली म्हणून." तर युधिष्ठिरांना खूप राग येतो आणि ते म्हणतात, की "कसला गांडीवधारी आहेस? तुझ्या गांडीवरती मला" काय ते अपशब्द वापरतात, की फेकून देते गांडी. तुझ्या अशा गांडीवरती तुला जेवढा गर्व आहे, तू इथं येऊन विचारण्यापेक्षा तू त्या द्रोणाचार्य म्हणजे ज्यांनी मला जो अपमान केलाय, तू त्याचा बदला घेतला असता. असं जेव्हा युधिष्ठिर महाराज गांडीबद्दल बोलतात वाईट, तेव्हा तर अर्जुनाने प्रण घेतलं तर जो कोणी अपशब्द गांडीबद्दल बोलेल, मी त्याला मारून टाकणार. आता स्वतःचेच बंधू आहेत ते मोठे युधिष्ठिर. त्यांना मारणार कसं? मग ते खूप असमंजस होतात, की मी आता करू काय? माझे वाक्य युधिष्ठिर महाराजांनी तर वाक्य सोडले आणि माझा प्रणय आहे. मी आता काय करू? तर भगवंत म्हणतात, की आता तू म्हटलास ना त्यांना मारायचं. तू त्यांच्याबद्दल वाईट बोल 4 शब्द. त्यांच्या मृत्यू समान होऊन जाईल ते. कारण ते तुला वडीलधारी माणूस आहे, तो मोठा भाऊ आहे. तू जेव्हा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलशील, तर त्यांना मारल्यासारखंच होईल. मग अर्जुन मोठ्या ह्याच्यानी कारण ज्यांनी त्यांचं शरीर नष्ट करण्यापेक्षा कमीत कमी शब्दांनी मी त्यांचा अपमान करेन म्हणून त्यांच्याबद्दल मग तो वाईट बोलतो, की "कसले भाऊ आहात तुम्ही? तुमच्यामुळे द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. आमच्या सगळ्यांना तुम्ही गहाण ठेवलं होतं तुमच्या दूध क्रीडेसाठी." असं अपशब्द बोलतात. त्याच्यानंतर अर्जुनाला खूप वाईट वाटतं, की मी माझ्या भावाला आजपर्यंत उलटून बोलणे तशा माझ्या देवता समान भावाला मी कसं बोलू असे शब्द? मी माझं आता आत्मदहन करतो. कृष्ण म्हणतात, "बाबा रे आता थांब तू. तसं नको करूस. तू स्वतःची स्तुती कर.
म्हणजे एक क्षत्रिय जेव्हा खोटी स्तुती करतो, सॉरी, स्वयंस्तुती करतो, तेव्हा त्याला पण ते मृत्यू समान असतं. आपण तर सरळ बोलून जातो. म्हणजे आजकालचं कसं झालं, स्वयंस्तुती तर खूप साधी गोष्ट आहे, सोपी गोष्ट आहे. पण त्यावेळेस त्या लोकांना स्वतःची स्तुती करणं हे खूप कठीण व्हायचं. कारण ते म्हणजे म्हणतात ना, त्याला मराठी शब्द आहे कुठला तरी. खूप स्वतःची खुशारक्या करतात ना, स्तुती करतात त्या लोकांना काहीतरी म्हणतात. ओके. त्याला इथं फुशारके म्हणतात. खुशारकीच ना, हा, ते खुशारकी कर म्हणतात अर्जुनाला. अर्जुन आपल्याबद्दल खुशारकी करतो, मी गांडीधारी अर्जुन आहे, माझ्यासारखा शूरवीर कोण नाही, माझ्या धनुष्यासमोर कोणी थांबू शकत नाही, असं मग तो स्तुती करतो. तर भगवंत किती काय करतात भक्तांसाठी. एकदा बाहेर येतं, मी मरणार, माझ्या भावाला हे करणार, मी असं करणार, मी तसं करणार. प्रत्येक गोष्टीचे ते अं, अं, म्हणजे त्या त्रुट्यांमधनं त्यांना बाहेर काढून त्यांना समाधान देऊन भगवंत किती करतात पांडवांसाठी. म्हणजे आता अर्जुन मरणार होता, आधी युधिष्ठिर मरणार होता, स्वतः मरणार होता, त्या दोघांना त्याच्यातनं काढणार. तर भगवंत जे आहे तिथं, मी ही स्टोरी का सांगायला सुरुवात केली? आ, मी कशामुळे इथे आले माहिती नाही. तर असू द्या. भगवंत म्हणजे इथं अ, दुसरा अध्याय 7व्या श्लोकमध्ये अ, अ, अर्जुन म्हणतात की मी गांधीधारी अर्जुन आहे, पण आज माझा गांधी माझ्या हातातनं निसटतोय, मी काय करू, कृष्णाला विचारतात. तर कृष्ण म्हणतात की तू जे आहे ना, तू आत्माला न जाणता तू शरीरावरती फोकस करतोस. हे जे माझे मित्र, हे जे असं म्हणतात ना, तू शरीराच्या स्तरावर विचार करतोस, म्हणून तुझी दुर्बलता वाढत चालली आहे. तू तू आता धनुष्य उचल आणि काय कर, तुझं साहस दाखव. तू धनुष्य न उचलता तू काय करतोस, फक्त शरीराबद्दल बोलतोस. तेव्हा अर्जुन म्हणतात पृच्छामी पृच्छामी, म्हणजे आता म्हणून मी आता तुम्हाला काय करतो, मी विचारतोय, पृच्छामी, मी तुम्हाला विचारतो काय म्हणून, माझं श्रेयस आणि प्रेयस काय असेल पाहिजे. श्रेयस म्हणजे लॉंग टर्म प्लॅन्स, म्हणजे ते दीर्घ काळापर्यंत टिकते. प्रेयस म्हणजे क्षणभंग. तर ते म्हणतात की मी आता काय करू, तुम्ही सांगा मला. केदार, तुला आठवतं का रे श्लोक? पृच्छामि त्वां धर्म हो मॅम, सम्मूढचेता. आठवतो. कुठला स्टार्टिंग काय? कार्पण्य दोषोपहत मन 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 कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यश्रेयसानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं त्वां प्रपन्नम्. प्रपन्नम. शिष्यस्ते, मी आता तुमचा शिष्य आहे. राईट. पृच्छामी, मी तुम्हाला विचारतोय, माझं श्रेयस आणि प्रेयस काय असायला पाहिजे, माझे क्षणभंगूर काय प्लॅन्स असायला पाहिजे, किंवा माझे लॉंग टर्म प्लॅन्स काय असायला पाहिजे, असं ते भगवंतांना सारखं विचारतात. एकदा पृथ्वी महाराजांची भागवतामध्ये कथा येते. पृथ्वी महाराजांवरती भगवंत खूप प्रसन्न होतात आणि पृथ्वी महाराजाला विचारतात की माग, तुला काय मागायचंय माझ्याकडे. पृथ्वी महाराज म्हणतात मी मागणार नाही, तुम्हाला जे द्यायचं ते तुम्ही मला द्या. कारण मी जर मागण्याचा प्रयत्न केला तर कदाचित माझे मागणे जे असेल ते तुमच्यापासून मला दूर घेऊन जाईल. मला असलं कुठलंच मागणं मागायचं नाही ज्याच्यात जेणेकरून मी तुमच्याशी दूर जाईल, असं मला कुठलंच मागणं मागायचं नाही. म्हणून भगवंता, तुम्हाला जे द्यायचंय ते तुम्ही मला द्या, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही आशीर्वाद मला द्या. तर किती स्मार्टनेस आहे ना. आपण असं, मी असंच मागितलं असतं, मला छान गाडी, बंगला, माझ्या पोरांना चांगलं शिक्षण द्या भगवंत, मला भक्ती पण द्या. राईट. कारण माझी बुद्धी छोटी आहे, मी एवढंच मागणार. ऋतू महाराजीने स्मार्टनेसने मागितलं की नाही नाही, तुम्हाला जे वाटतं ना की माझ्या भगवत भक्तीला जे प्राधान्य देईल असं काहीतरी तुम्ही मला द्या, आणि भगवंतांवरती सोडून द्या. इथंही अर्जुन काय म्हणतो की मी आता तुमचा शिष्य आहे, मी तुम्हाला विचारते, पृच्छामी, मी तुम्हाला विचारतोय, प्लीज मला आता तुम्ही गाईड करा किंवा मला सांगा की मी काय करायला पाहिजे. आता इथं काय झालंय, तर इथं इथं प्रभुपाद काय सांगतात की मनुष्य जे आहेत ते पीपीटीज आहेत, खूप सुरेख पीपीटीज आहेत. ऍक्च्युली ते येत नाहीत आता. तिथं खूप सारे जण दाखवले
आपल्याला पण मनुष्यांना Mataji, पण I can दिमाग present that PPT. पशु म्हणतात. हा विशाल. I can present that PPT from my side. Please do that. क्या माताजी? I mean session 12. I mean session अच्छा हाँ, session yes 12. Mataji, I have session 12 also. Fine. Please do. Yeah. You can just make me host. I'll share it. I'll do that. I'll do that. नहीं हो पा रहा है मेरे से होस्ट. I changed it many times. ऑप्शन नहीं आ रहा है क्या माताजी? माताजी आपका आवाज नहीं आ रहा है. दोनच मिनिटं मी होस्ट करते विशालला. 2 मिनिट. माझं हे काहीतरी प्रॉब्लेम देते. 2च. माताजी विजिबल है अभी? Okay. Yes, it is visible to us. Yeah. Thank you. Right. Thank you. Yeah, I got it. हा इथं बघा आता ह्याच्यानंतर you'll keep on sharing, moving it, Vishal, or I need to do that? माताजी आप सिर्फ नेक्स्ट बोलो, मैं नेक्स्ट स्लाइड चेंज कर दूंगा. Okay, fine. I want to go to the next one. I completed 2.7. Go for the next. आता इथं भगवंत काय म्हणतात की भगवंत सांगतात की तू जे कार्पण्य दोष जे म्हटलं ना की तू go for the next slide, Vishal. जर कोणी व्यक्ती, आता मी बोलायला सुरू करते, स्लाइड येईल तेव्हा येईल. आता इथं भगवंत काय म्हणतात की जर कोणी व्यक्ती जर आत्मा अमर आणि अजर आहे हे जाणत नसेल तर तू काय करेल, शरीरावरतीच जास्त जोर देणार. मग शरीरावरती जोर म्हणजे आता जे अर्जुन करतोय की माझे मित्र, माझे नातलग, मग हे शरीराचा जोर म्हणजे काय, आपल्याबद्दल जरी आपण विचार केला की हे मला म्हातारपण येतोय, मला आजारपण येतोय, माझी कितीतरी नातलग मित्र वगैरे हे मृत्यूला जे सामना करतायत, बरेच लोक का मरतायत, असे त्रास का होतात लोकांना, या सगळ्या गोष्टींचा विचार करून बरीच लोक काय करतात, सारखं त्याच्यावरती चिंतन मनन करून ते नेगेटिव्हिटी मध्ये जातात, डिप्रेशन मध्ये जातात, सायकॅट्रिकडे जावं लागतो. काही लोक आत्महत्या करतात की त्यांना सहन होत नाही इतका जगामध्ये असं का चाललंय म्हणून, आणि ते लोक मृत्यूच्या द्वारी जातात. का? कारण ते फक्त वरच्या शरीरावरतीच त्यांचं काय म्हणते चिंतन चालू आहे. जेव्हा आपण आत्मा ह्याच्याबद्दल जेव्हा आपण विचार करू, मी तुम्हाला मागे पण एकदा सांगितलं एक गोष्ट, एक पिंजरा आहे, त्याच्यात एक पक्षी आहे, पिंजऱ्याला खूप पुसून
साफ केला जातो, त्याच्यावरती हिरे जवा लावून आपण खूप सजवले, पण त्यातल्या पक्ष्याला जर आपण अन्न दिलं नाही तर तो पक्षी मरून जाणार आहे. तर असंच इथं पण आहे. आपण जर आपल्या शरीराबद्दल खूप 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 काळजी घेतली, मी चांगले कॉस्मेटिक्स घातले, छान छान साड्या घातल्या, खूप सारे दागिने घातले, मस्तपैकी तयार झाले, करायला पाहिजे. मी नाही म्हणत की आपण अगदीच असं विस्कटलेल्या अवतारामध्ये फिरायला पाहिजे, नाही, तसंही नाही. पण जेव्हा आपण याच शरीराच्या म्हणजे या कातडीबद्दल जेव्हा विचार करतो, आपल्या नाही, मी हे ओव्हरऑल सांगणार आहे. मी माझं म्हणणं फक्त आपल्या शरीराबद्दल नाही, माझे मित्र, माझी आई, माझे मुलं, माझे नातलग, जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करायला लागतो तेव्हा खूप दुःख होतात. आपण जर थोडस आपला विचार थोडासा वाढवला, याचा मी पुढे ह्याचंही विश्लेषण देईन, याचा विरुद्ध अर्थ घ्यायचा का. आपले जे नातलग आहेत किंवा आपले जे मुलं आहेत, त्यांचा मी हे नाही म्हटले की यांचा संबंध सोडायला पाहिजे. हे तर आपलं कर्तव्य आहे. आपली आई वडील, आपली मुलं, आपली नातलग, हे आपले कर्तव्य, त्यांच्याशी आपण कर्तव्य निभावायलाच पाहिजे. पण त्यांना काही बरं वाईट झालं की लगेच आपण आता कसं, आता कसं जगणार, यांना इतका त्रास झाला, मला असं त्रास होतोय, मी कसं राहणार, त्याच्यापेक्षा मी जीव दिलेलं बरं आहे. नाही, ह्याच्यातनं कोणाचीच सुटका झाली नाही. जन्म, मृत्यू, जरा, व्याधीतनं कोणाचीच सुटका झालेली नाही. मी एकमेव प्राणी कसा होणार की याच्यातनं माझी सुटका होणार आहे. असले मोठे मोठे भक्त लोक गेलेत, त्यांनाही काही त्रास झाला नाही असं नाहीये. का भगवंत त्रास देऊन आपल्याला उदाहरण देतात की भक्त जरी असला तरीही त्याच्या जीवनात ह्या 4 गोष्टी येणारच आहेत. पण तो कुठल्या स्तरावर विचार करतो? आत्म्याच्या स्तरावर विचार करतो. म्हणून आपल्याला भगवद्गीतेचं नॉलेज म्हणतात ना, ज्ञान जे खूप गरजेचं आहे. तिथं ते म्हणतात की आपल्याला जसं द्विपाद पशु म्हणतात मनुष्यांना, द्विपाद पशु असतील आपण, पण पशुसारखी आपली वृत्ती नसते. आता ते मी जे स्लाइड म्हणतो तो विशाल दाखवत नाहीये. विशाल, आगे के स्लाइड दिखा दो बेटा. ते जर माता जी स्लाइड 2.7 2.8 उसके पहले का आप बाद का 2.7 के बाद आता है. एक मिनट में 2.7 से स्टार्ट करता हूँ लेके जाने के लिए. क्या उसके नेक्स्ट. तर आपल्याला त्याच्याही वरती उठायचंय. म्हणजे काय करायचं, आपल्याला आत्म्याच्या स्तरावरती जायचंय आपल्याला. फक्त आपण शरीराच्या स्तरावर जर बोलायला लागलो ना, तर ते मग आपण त्या दुःखातनं बाहेर निघू शकत. म्हणून मला ह्याला म्हणतात चमड्यांची नाती, म्हणजे आपल्या शरीराच्या असलेल्या स्किनच्या रिलेटेड. आता कुठल्या तरी देशात कोणीतरी ऍक्सिडेंट मध्ये वारलं तर काही त्रास होणार आहे का? नाही होणार. ओके, गेले असतील. कधी कुठं भूकंप झाला, बरीच लोक मेली, आपल्याला एवढं दुःख होतं, पण एवढा मनापासूनच त्रास होतो का? नाही होत, कारण त्यांचं ना आपलं काही नातच नाही. तसंच जेव्हा आपल्या नात्यातल्या लोकांना पण काय होतं असं म्हणायचं, भगवंतांची ती इच्छा असते, राईट. त्यांचा वेळ आला असतं, दुःख व्हायला पाहिजे. अभिमन्यू मेला त्यावेळेस पण अर्जुन पण फूट 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 रडला होता. म्हणजे काय, अर्जुनाने रडून नये, तो त्या स्तरातला माणूस आहे, त्यांना काय माहित नव्हतं का? त्याला सगळंच ज्ञान होता, भगवंत सोबत होते, असं कसा रडला अर्जुन? नाही, त्या शरीराचं आपलं नातच असतं, त्याच्यामुळे आपण रडू शकतो. पण आपण त्याच्या वरती विचार करायला पाहिजे. भावना वेगळ्या, विचार वेगळे. भावना ह्या असणारच आणि असायलाच हवं. तर इथं जे भगवंत म्हणतात की तू शरीराच्या ह्याच्यावरती विचार करतो, फक्त शरीराचं तुझं नातं आहे म्हणून तू विचार करतो, पण हेच शरीर नश्वर आहे हे तू विसरता कामा नये. आत्मा ही शाश्वत आहे, शरीर हे नश्वर आहे. आणि हे जे समोरची लोक दिसत आहेत, जर ते चांगले असते, धर्मी लोक असते, तरी तुझं शरीर जाणं हे साहजिक होतं. जसं की आपण ते लहान मुलं नाही करतात का, ते असं केले की मोठे मोठे बलून्स निघतात. मला वाटतं केदार साचीला माहिती असेल, किंवा स्वरूपा माताजी आणि रिद्धी, हे छोटे छोटे मुलं असतात सोप ना, बबल्स. ते असे हा बबल्स, असे फू केले की असे फुगे येतात, मोठे मोठे बबल्स. काही काही मोठे येतात, त्याच्यात इंद्रधनुष्य सारखे दिसतात, खूप सुरेख वाटतात. पण एका क्षणात ते फुटून जातं. ज्याच्यावरती एका क्षणासाठी मला त्याच्यावरती आसक्ती आली होती, किती सुंदर एक फुगा तो, किती सुंदर इंद्रधनुष्य दिसते त्याच्यामध्ये, कुठला तो क्षणभंगूर होता तो. आपली नाती पण तसे जर बघितलं तर क्षणभंगूर आहे, एका क्षणात असे चटकन फुटणार आहे. आलं का लक्षात? तर इथं ते असे वेगवेगळ्या उदाहरणांनी आपण समजू शकतो की आपण जे करतो आहोत, अ, अ, जे काय म्हणतात ते,
अर्जुनाला जे समजवत आहेत भगवंत ते फक्त अर्जुनला समजवण्यासाठी नाही, ते आपल्याला पण समजून देण्यासाठी करताय. म्हणून पण आता हे कृष्ण भावनामृत जेव्हा आपण नेतो, 4 लोकांबद्दल वाईट चांगलं करू शकत नसतील आपण, म्हणजे मी समजा 4 लोकांचं चांगलं करू शकत नसेल, कमीत कमी 4 लोकांबद्दल वाईट बोलू. कारण काय होतं माहितीये का, आपल्या एका वाईट बोलण्याने 4 लोकांचं नुकसान होणार आहे. मग ते भगवंतांना नाही आवडणार कधी. त्याच्यामुळे अशा गोष्टींपासून थोडंसं आपण दूरच राहायला पाहिजे. तर इथं भगवंत सांगतात की हे जे शारीरिक आहे त्याच्यावरती न विचार करता तू शाश्वत जे आत्मा आहे त्याच्यावरती विचार कर, अर्जुनाला सांगतात. विशाल, आई थिंक आपको नहीं आ रहा है क्या बेटा पीपीटीज? माता जी ये पीपीटीज है, लेकिन आप कहाँ पे स्टॉप करना है मुझे वो समझ में नहीं आ रहा है। क्या क्या क्या? माता जी मैं पीपीटीज रन कर रहा हूँ, मुझे जहाँ पे स्टॉप करना है ना, आप मुझे जस्ट मैं चालू कर रहा हूँ, आप मुझे बताओ मुझे स्टॉप कहाँ करना है। हाँ चलेगा चलेगा ये चलेगा। 2.8 तक मैं 2 पॉइंट देखो मैं 2.8 पे लेके जाता हूँ। देखो 2.8 यहाँ से स्टार्ट होता है। आप शेयर कर रहे हो क्या? मुझे क्यों नहीं दिखाई दे रहा है? हाँ माता जी, ओके, आप अभी शायद दिखा मेरा विंडो ओपन 2.7 नहीं। राइट, 2.8 गो अहेड, गो अहेड। हाँ एक मिनट, हाँ 2.8 इससे पहले वाला, 2.8 बिफोर दिस। हाँ नहीं नहीं, इसके बाद वाला. आता इथं काय म्हणतात, दुःख दूर करण्यासाठी ओके, स्टॉप स्टॉप स्टॉप. यस यस इथे भगवंत काय म्हणतात, मी तुमच्याशिवाय तिन्ही जगात एकही व्यक्ती नाही जो माझे दुःख दूर करू शकेल. मी स्वतःहून तुमच्या बुद्धिमान कोणाला ओळखत नाही, बृहस्पती सुद्धा नाही, खाणे भरलेल्या आणखी कोणाकडे शरण घ्यावे. म्हणजे आता ते इथं गुरुच्या शैक्षणिक ज्ञानाची गरज, शिष्यवृत्ती, उच्च पद इत्यादि सर्व निरुपयोगी आहेत, कोणत्याही वेळी पूर्ण नॉट दिस वन. एक उसमें एक पिक्चर आता है, एनिमल्स का आता है. आई थिंक यू गो अहेड. यस माता जी, आई थिंक तर मैं इथं आगे आ गया हूँ। आपण, हाँ कोई बात नहीं, मैं बाद में पीपीटी शेयर करती, इट्स ओके, अगर है नहीं माता मिल रहा. तर इथं भगवंत काय करतायत, भगवंत खूप सुरेखरित्या म्हणतायत की आपण ही कधी ना कधी कोणा ना कोणाची सेवा करतच असतो. याच्यामध्ये पण पीपीटी मध्ये दाखवलंय, मुलगा आईची सेवा करतोय, बायको नवऱ्याची सेवा करतेय, गुरुची सेवा करतायत, समाजाची सेवा करतायत, असं कोणा ना कोणाची सेवा करतोय. सेवा वृत्ती ही आपल्याला जन्मापासूनच येते. ते म्हणजे आता आपण वैकुंठातले लोक कसे असतात, त्यांना ह्या सगळ्या जन्म मृत्यू जरा व्याधी काहीच नाहीये, त्याच्यामुळे त्यांना ह्याचं दुःखच नाही होणार. पण आपण जिथे ज्या कुंठामध्ये राहतो, वैकुंठ म्हणजे काय, ज्या धामामध्ये असे दुःख नाहीये. कुंठ म्हणजे जिथे हे दुःख राहणार आहे, जन्म मृत्यू जरा व्याधीपासून. तर भगवंत हे शाश्वत आहे. तर अशा शाश्वत आनंदासाठी आपण बघायला पाहिजे. आपण आता कुठल्याच आनंदामध्ये जगतोय ते टेम्पररी. हे बघा इथं आता बघा, कोणी कुत्र्यावर प्रेम करतोय, कोणी मित्रांबरोबर प्रेम करतोय, कोणी कोणा ना कोणावरती आपण प्रेम करतो, कोणा ना कोणाची सेवा करतच असतो. पुढे हनुमान जे आहेत ते रामाची सेवा करतात, अर्जुन कृष्णाची सेवा करतात, यशोदा नेहमी कृष्णाबद्दल बोलत असते. तर अशी जे लोक असतात, जे नेहमी भगवंताचं शाश्वतपणे विचार करत असतात, ते भगवत धामी जाऊन त्यांची सेवा करतात. ॲम्नेशिया म्हणून एक आजार असतो. ॲम्नेशिया म्हणजे काय, नेमकं माणूस त्याच्यामध्ये विसरभोळा होऊन जातो. त्याच्या लक्षात येत नाही की तो काय करतो किंवा काय बोलतो, त्याला लक्ष कोण आहेत, हे विसरभोळेपणा म्हणतात आपण. पण ॲम्नेशियामध्ये कम्प्लिटली विसरून जातो माणूस. आपलं पण काय होतं, आपल्याला सगळं आठवतं, पण जसं आपण या भौतिक जगतामध्ये जन्म घेतो, आपण विसरून जातो, राईट? की आपण आपलं भगवंतांशी काय नातं आहे, आपण का भगवत धामी जाण्याचा विचार करतो, किंवा आपण का भगवंतांबद्दल चर्चा केली पाहिजे, आपण भगवंतांच्या चरणी का जायला पाहिजे, या सर्व गोष्टी विसरून काय होतं, कोणी एका स्त्रीसोबत त्याचा संबंध होतो, परिवारासोबत संबंध होऊन जातो, कोणी पैशांसाठी संबंध ठेवतात, कोणी ऑफिसमध्ये संबंध असतो, कोणाला गाडी पाहिजे म्हणून दिसायचं, कोणाला बंगला पाहिजे, कोणाला खायला पाहिजे, कोणाला काही ना काही याच्यासाठी आपण काय करतो, नाते आपण वाढवत जातो आणि त्याच्यातच आपण गुरफटून जातो. पण एक दिवस
एक दिवस असेल की ह्या सगळ्यांना सोडून जावंच लागणार. राईट? याचा अर्थ असं नाही की आपण आपल्या परिवारावरती प्रेम करू नये. प्रेम हे केलंच पाहिजे. परिवार नाही तर मग आपल्याला म्हणजे आपण म्हणतात ना सोशल ॲनिमल म्हणतात. का म्हणजे आपण समाजामध्ये एकटे नाही राहू शकत. परिवार आपल्याला लागतात, मित्र लागतात, मैत्रिणी लागतात, फिरायलाही लागतं, मनाला थोडीशी शांती म्हणून आपण बऱ्याच गोष्टी करायला लागतात. पण हे करत असताना आपलं ध्येय एकच असायला पाहिजे, माझ्या ह्याच्यामध्ये माझे भगवंत मध्यस्थी राहतील. मी जे काही करेन त्याच्यासाठी भगवंत मध्यस्थी राहणार आहेत. म्हणजे काय, आपण आपले कर्तव्य न विसरता भगवंतांना जेव्हा आपण भगवंतांचा जेव्हा विचार करतो, तेव्हा काय होईल, आपण ह्या आत्म्याच्या स्तरावर, शरीराच्या स्तरावरती नाही राहणार. छोटंसं उदाहरण देते. घरात प्रत्येकाने गेल्या म्हणजे स्त्री म्हटल्यानंतर ह्या ह्याच्यातून जाणारच. सासू आणि सुनेमधले भांडण नेहमीच असणार. माझ्याही आयुष्यात आहे. प्रत्येक माणूस ह्या ह्याच्यातनं जातात, की सासूचे जे विचार असतात सुनेला पटत नाही. सून जेव्हा नवीन येते ती आपलं काहीतरी सांगायचं ते सासूला पटत नाही. कारण दोघींचं जे ब्रिंगिंग अप आहे, दोघी ज्या वातावरणात वाढतात आणि त्यांचा मध्यस्थी कोण आहे, नवरा. सासूसाठी मुलगा म्हणून, बायकोसाठी नवरा म्हणून. त्या सासू आणि सुनेमध्ये भरपूर भांडणं होतात. पण नवऱ्याला बाजू कोणाची घ्यायची? आईचं घ्याव तर बायकोला राग येतो, बायकोचं घ्याव तर आईला राग येतो. मग त्याच्यामध्ये ओढाताण होते, मग त्या नवऱ्याचं सँडविच होऊन जातो. हे प्रत्येकांचा अनुभव आहे. अशी कुठलीही स्त्री नाही की अनुभवातनं गेली नाही. मग याचं सगळ्यात महत्वाचं कार्य कोणाचं आहे? नवऱ्याचं. काय करायला पाहिजे मग त्यांनी? भांडणं तर होणारच आहे. हे तर म्हणजे काय म्हणतात ते काय म्हणतात त्याला, टाळता न येणार. आपण टाळूच शकत नाही ह्या गोष्टी. मग त्यांनी काय करायचं, भगवंताला मध्यस्थी. अविभाज्य काय काय मृण्मयी माताजी? अविभाज्य घटक अविभाज्य अविभाज्य घटक आहे. अविभाज्य आहे. शक्यच नाही कोणाच्या घरी असं झालं म्हणजे ते फारच मिराकल झालं. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? तर समन्वय. कसं साधायचा समन्वय? भगवानांना मध्यस्थी ठेवायचं. भांडण होत आहेत ना, चला सून पण सेवेला चालली, सासू पण सेवेला चालली, दोघेही मंदिरात जातात किंवा घरच मंदिर केलंय. भगवंतांना मध्यस्थी त्यांची पूजा करणं, त्यांच्याबद्दल मग कीर्तन करणं, मग त्यांच्यासाठी भोग बनवणं, त्यांच्यासाठी कपडे बनवणं, मग उत्साहाने उत्सव साजरे करणं. मग ह्याच्यात होईल, खटपट होणार, पण ती खटपट पण कशी राहणार? लवकर विस्तारित होण्यासारखी खटपट राहणार आहे. तर असं जेव्हा या गोष्टी ज्या आहेत अवॉइड करू शकत नाही, पण न अवॉइड करता त्यांना कसं मग हे करायचं? माझ्या घरी पण भरपूर होता, पण त्याला ठीक आहे, झालं ना आता सोडून, झालं ना सोडून, असं करत राहते. तर या कर्तव्याला आपण सोडू शकत नाही. त्याला काय म्हणतात, जंगलामध्ये घर्षण होती ना 2 झाडांपासून, आग ही लागतेच, राईट? मग आग लागते म्हणून, घर्षणा होती म्हणून आपण जंगल सगळं तोडून टाकतो का? नाही तोडत. जंगलाची वाढ करतच राहतो. आग लागणे म्हणून पाणी टाकू आपण त्याच्यासाठी. घर्षणा होऊ नये म्हणून तिथे त्या एरियामध्ये आपण काहीतरी दुसरी व्यवस्था करू. पण झाडं लावूनच सोडतो का? नाही सोडत. त्याच्यामुळे आई, बाबा, मुलं सगळी घरात जी भांडणं होतात, ते होतात म्हणून आपण सगळं संन्यास घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. तर याच्या व्यतिरिक्त अशा आसक्तींना आपण भगवंताच्या चरणी कसं आपण एकत्र येऊ याचा विचार करायला पाहिजे. मग भौतिक आसक्तींना आपण आध्यात्मिक आसक्तीमध्ये बदलायला पाहिजे. जसं एखादा सर्जन असतो, डॉक्टर सर्जन, तो त्याच्या मुलावरती कधीच नाही ऑपरेशन करणार. कारण त्याला फार भीती असते की माझा हात कापणारच आहे, माझा हात थरथरणार आहे माझ्या मुलावरती काही ऑपरेशन करताना. कारण त्याची आसक्ती इतकी जास्त असते मुलावरती की त्याला ते सुचतच नाही की मी कापताना ह्याला काही झालं तर, हा वाचला नाही तर, ऑपरेशन फेल झाला तर, अशा नेगेटिव्ह गोष्टी येतात. त्याच्यामुळे तू काय करतो, मित्राला देतो की तू माझ्या मुलाचं ऑपरेशन. हे बऱ्याचदा आपण उदाहरण बघितलेलं आहे, राईट? तर अशा ज्या आसक्ती आहेत त्या चुकीच्या नाही आहेत आसक्ती, पण त्या कुठल्या लेवल पर्यंत जायला पाहिजे आणि कोणासाठी ठेवायला पाहिजे. तर कृष्णाने आपल्याला अशी खूप सारे उदाहरण दिलेत. भगवंत त्यांच्या बहिणीचं जेव्हा लग्न होतं, तर भरपूर देतात तिला, सुभद्रेला भरपूर भरपूर देतात. म्हणून त्यांच्या बायका त्यांच्याशी भांडत नाहीत, कारण बायकोला पण त्यांनी तेवढंच दिले. त्याच्यामुळे त्या पण उत्साहाने देतात त्या बहिणीला. तर हे जे पुरुष असतात त्यांना या घरातल्या ज्या गोष्टी आहेत कसं हँडल करायला पाहिजे हे त्यांच्या हातात असतं. मग ह्याच्यामुळे भगवंत जेव्हा आपण मध्यस्थी ठेवतो तर अशा गोष्टी होतच नाही. अजून एक उदाहरण खूप सुरेख, मला खूप आवडलंय.
ह्याच्यात पीपीटी मध्ये केला अजून एक. नवरा बायको मुलाच्या शाळेसाठी म्हणतात, तिला इंग्लिश मीडियम मध्ये टाकू, तिला कोएड मध्ये टाकू, तिला इंटरनॅशनल स्कूल मध्ये टाकू. इथं बघा, नवरा बायको सासूचं चालू आहे बघा. त्याच्यानंतरच एक स्लाइड आहे, त्याच्यामध्ये छोटा मुलगा आहे आणि त्याच्यासाठी इथं आई वडील भांडतायत. पण कशासाठी एवढा गोंधळ चाललाय? मुलासाठी गोंधळ चाललाय. आणि नेहमी एक लक्षात ठेवा, मुलांसमोर कधीही आपली भांडणं येऊच नाही. शाळा आहे शेवटी ती. बसून या शाळेत टाकल्यानंतर काय होणार आहे, नाही टाकल्यानंतर काय होणार आहे, ह्याच्यापेक्षा मी जे म्हणते तेच बरोबर आहे, हे जेव्हा आपण पुढे ठेवतो त्याच्यामुळे खूप त्रास होतो. आता लहान मुलं इथे हे बघा, मतामध्ये काय म्हणतात, अरे डिफरन्शिएशन इन द थॉट्स. मला मराठी शब्द आठवत नाही. दोघांच्या मतांमध्ये फरक, मतांमधला असलेला फरक. दोघांमध्ये फरक आहे. त्याच्यामुळे काय होतं, मग जोडप्यांमध्ये भांडणे सुरू होतात, पराकोटीपर्यंत जातात, शंका कुशंकापर्यंत जातात, सोडण्यापर्यंत जातात. त्याच्यापेक्षा आपण का भांडतोय एकदा जर विचार केला तर हसू येईल आपल्याला. अरे एवढ्या तुच्छ गोष्टीसाठी भांडणं चालली आपली. अजून एक उदाहरण देते आता आसक्तीवर. आता एक छोटा मुलगा असतो, तो काय करतो, समुद्राच्या किनारे जेव्हा आपण जातो तर तिथे मुलं काय करतात, जनरली छोटे वाळूचे किल्ले बांधायला सुरू करतात. आणि जेव्हा आई दूर हाक मारते, बाळा झालं का रे, चल निघायची वेळ झाली आता, चला चला म्हणली की तो छोटा मुलगा काय करतो, असे हात झटकतो. राईट, हाताला सगळी ती रेती लागलेली असते ना, ती सगळी रेती तू काय करतो, झटकतो आणि लगेच आपल्या कपड्यांना असं करून तो उड्या मारत आईसोबत निघून जातो. बरोबर, याचा अनुभव आहे सगळ्यांना, कधी बघितलं असेल सगळ्यांनी. राईट, येस माताजी. आहेत का सगळे? येस माताजी. हो मॅम. तर तो मुलगा काय करतो, पटापट हात झटकतो, कपड्यांना झटकून आईसोबत निघून जातो. तसंच आपण या भौतिक जगतामध्ये आलोय. हे सगळं समुद्र आहे आणि हे सगळे जे मातीचे कण म्हणजे काय, ही आसक्ती, कपडे लत्ता, दागिने, घर, गाडी, बंगला, मुलं, मैत्रिणी, हे सगळे जे आहेत आपले छोटे वाळूचे कण जे आहेत, आसक्ती आपल्याला. भगवंत बोलतात, चल बाळा जायची वेळ आली, चला लवकर घरी जायचं आपल्याला. त्यावेळेस आपण पण काय करायला पाहिजे, त्या मुलासारखं फटाफट हात झटकून कपड्यांना असं पुसून चला निघालो आपण भगवंतांसमोर. अशी जी आपली तयारी व्हायला पाहिजे. मग ती तयारी केव्हा होईल, जेव्हा आपण आत्मा काय शरीर काय जेव्हा आपण ते समजवायचा प्रयत्न करू. जर आपण ते चिकटून राहिले, नाही मला जायचं नाही, मग अरे मला मृत्यू येतोय, मला त्रास होतोय, मला खूप वेदना होत आहेत, मी कसं जाऊ, मी जाऊ शकत नाही, माझ्या नात्यांचं काय होणार, माझ्या नातीचं काय होणार, माझ्या पोराचं काय, माझ्या नवऱ्याचं काय होणार, माझं काय होणार, ह्या आसक्त्यांमध्ये आपण अडकून जाऊ. राईट, तर हे एक सुरेख उदाहरण भगवंतांनी दिलेलं आहे. अर्जुनाला पण आसक्ती होती, पण त्यांनी शेवटी काय केलंय, भगवंतांच्या चरणी गेला तो आणि मला की तुम्ही मला जे सांगाल, त्यांनी तो भगवंतांचा आश्रय घेतला. प्रत्येकाला एका गुरुचा आश्रय खूप जरुरी आहे. जेव्हा आपण जीवात्मा म्हणून या जगतामध्ये येतो, आपल्याला गुरुची आवश्यकता पडते. भगवंत आणि जीवात्मा यांच्यामध्ये कोण असतो, गुरु असतो, जो म्हणजे प्रत्येक जीवात्माला भगवंतांशी जोडण्याचं काम करतो. मग हे श्रद्धापूर्वक, राईट, आपण जेव्हा अशा वैष्णव गुरुच्या चरणी जातो तेव्हा आपल्याला तो गुरु भगवंतांच्या द्वारी घेऊन जातो. 2.8 जे श्लोक आहेत, तर तिथं भगवंत सांगतात की मला ह्या तिन्ही जगतामध्ये वाचायचंय. केदार तुला काय मॅम? वाचायचं काय? हो मॅम. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमच्छोषणमेन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. इथं म्हणतात मला तिन्ही लोक जरी मला मिळाले, ठीक आहे, तो अर्जुन म्हणतात की मला तिन्ही लोक जरी मिळाले तरीही मला त्याच्याने काहीच नको, मला फक्त तुझ्या शरणी जागा दे मला. ठीक आहे, मला हे पैसा हे सगळं काहीच नको. तर भगवंत जे आहे तिथं सांगतात की गुरु हे 100% जो आहे कृष्ण भावनांबित असावा, नाहीतर आजकाल बघतो आपण गुरुचं काय हालत होत. त्याच्यामुळे भगवंतांजवळ जायचं असेल तर प्रत्येकाला एका गुरुची आवश्यकता असते. मग तो गुरु कसा असायला पाहिजे,
कुठल्या परंपरेमध्ये येतो, गुरुचा आपल्या जीवनामध्ये किती त्याचा इम्पॉर्टन्स असेल. विशाल लास्ट की 3-4 स्लाइड्स दे जाओ बेटा. लास्ट के 3-4 स्लाइड्स. माता जी हाँ, लास्ट का यही you है can stop. 2.10. बस या यू कॅन स्टॉप. मग आता भगवंत काय करतात, अर्जुनाला दोन्हीच्या सैन्यामध्ये हसत हसत घेऊन जातात. त्यांना माहिती की याच्या शंका येणार. आणि इथं भगवंत जे आहेत, आपण पुढे उद्याच्या नेक्स्ट सेशन मध्ये यू कॅन गो अहेड. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट गुरुवारच्या गो अहेड. नेक्स्ट वन, लास्ट वन. आय थिंक डन. या. तर इथं भगवंत सांगतात की जेव्हा अर्जुन असं झालं ना, तर संजय धृतराष्ट्र म्हणतो की अर्जुनाचा आता भांबावल्यासारखं वागतोय, तो युद्ध करायला तयार आहे. तर धृतराष्ट्र खूप खुश होतो की आता आपण जिंकल्यासारखं. म्हणजे अर्जुन त्यामुळे नाही मी आता युद्ध नाही करणार. अर्जुन युद्ध नाही करणार म्हणजे आपण ऑलमोस्ट जिंकलेच, राईट. पण तेव्हा संजय म्हणतात की कृष्ण त्याला आता ज्ञान देणार देत आहेत. तर तेव्हा त्यांना शंका येते, कारण आता कृष्ण काय करणार आहे, मित्र कोण आहे, शत्रू कोण आहे, शरीर काय, आत्मा काय, हे बरेच काय बोलणार ना आता भगवान. आणि मग भगवंतांच्या शरणी गेल्यानंतर तर मग संपलंच ना, मग आपला मार्ग अगदी मोकळा होऊन जाईल. गो फॉर नेक्स्ट. आय थिंक डन. Yes, या यू Mataji, कॅन स्टॉप. done. तर आपण उद्या जे आहे ना, उद्या म्हणजे गुरुवारच्या येणाऱ्या सत्रामध्ये आपण हे बघू की आता मी जे सांगितलं होतं की कसं आपण जी भांडणं होतात घरामध्ये किंवा नाती जे आहेत, ह्यांना न तोडता, ह्यांना न आपल्याशी दूर करता कसं भगवतधामी झालं पाहिजे, गुरु आपल्याला कशी घेऊन जातात, त्याबद्दल पुढे चर्चा करू. आज खूप गडबड झालेली आहे. प्लीज मला माफ करा. आणि काय प्रश्न असतील तर विचारू शकता. इथे जवळ जर कोणी राहत असतील ना, खूप सेवा आहे मंदिरामध्ये, येऊ शकतात. भरपूर इतकी सेवा आहे, मी काय सांगू. म्हणून मी पण उद्या किंवा परवा वापस परतीचा प्रवास करणार आहे. गुरुवारी जर क्लास झाला नाही, मी जर जर्नीमध्ये असेल ना, मी शुक्रवारी घेईन तुमचा क्लास नक्की. आता नाही, असं आठवड्यात करणार. शुक्रवारी घेईन. समजा मी गुरुवारी जाणार. ओके. कोणाच काही प्रश्न आहे, म्हणजे सगळ्यांना सगळंच समजलं. छान. हरी ओ. अरे बोल माताजी. तुम्ही सांगताच इतकं छान की प्रश्नाला प्रश्न पडलाय. माताजी तुम्ही इतके गोड आहात ना. थँक्यू. चला. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कृष्ण हरे कृष्ण. कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे वाञ्छा कल्पतरुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय. हरे कृष्ण. हरि बोल. स्वास्थ्य. हरी बोल माताजी.